ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अचानक मातोश्री वर्धात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते। काही दिवसांपूर्वीच खडसेंनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती। एका पाठोपाठ एक होणाऱ्या या बड्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात खडसेंच्या पुढील भूमिकेविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। तावडे साहेबांनी अनेक वर्षे एकत्र काम केलेलं आहे। वर्षानुवर्ष काम केलेलं असल्यामुळे शेवटी ती मैत्री काही आम्ही सोडलेली नाही आहे। राजकारण एका वेगळ्या बाजूला आणि वर्षानुवर्ष काम केल्यानंतरची जी मैत्री आहे ते एका बाजूला। ठाकरे आणि खडसे यांच्या याच भेटीवर बोलताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांची मिश्किल शैली पाहायला मिळाली। एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत, ते कुठेही जाऊ शकतात, पण सदिच्छा भेटीच्या नावाखाली राजकीय चाचपणी तर सुरू नाही ना, असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावला। त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। काय कशा करता भेट घेताय मला माहीत नाही आहे। पण आता काय पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते। शेवटी नट तसा असावा लागते। नट कसे वाटतं आपल्याला? आता काय ते आता इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा। भाजपचा नेता केंद्रात जाण्याची तयारी होते म्हणून त्यांची घरवापसी झाल्याची सध्या तरी चर्चा रंगलेली आहे। घरी येऊन काय झालं? पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस त्या घरातून निघून आले। आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी, याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। कुटुंबातल्या लोकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा। गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलंय। ते नेमकं काय म्हणाले पाहूया। मी अमित शहा साहेबांना भेटतो, मोदी साहेबांना भेटतो, मी गडकरी साहेबांना भेटतो, राजनाथ सिंगांना भेटतो। याचा अर्थ असा नाही आहे की मी भाजपमध्ये गेलो आहे। माझ्या पूर्वीच्यापासून एकत्र काम केल्यानंतर सहज कर्सविजन म्हणून आम्ही एकमेकांना भेटत असतो आणि ते माझं त्या ठिकाणी आनंदाने स्वागतही करतात आणि 2 शब्द गोडही बोलतात। आताही या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी गडकरी साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे आणि गडकरी साहेबांनी माझ्या या अमृत महोत्सवाला येणं मान्य केलेलं आहे। खडसे भाजप घरवापसीसाठी मागे लागलेले आहेत, महाजनांचा असं आपलं आवाहन केलेलं आहे, काय सांगणार बाबा? मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी अमान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे। त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय। गिरीश महाजन हे विसरले की त्यांना राजकारणामध्ये ज्यावेळेस तिकीट मिळत नव्हतं, तिकीट म्हणजे 1995च्या सुमारास हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आणि याच्याऐवजी भुसावळ मतदारसंघ घ्यावा असा आग्रह होता, अमळनेर किंवा भुसावळ। त्यावेळेस भुसावळ मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे घ्यावा असा आग्रह त्या कालखंडामध्ये अनेकांनी धरला होता, परंतु मी आग्रह धरला होता की गिरीश महाजन चांगला कार्यकर्ता आहे आणि गिरीश महाजनला जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये उभं केलं पाहिजे। त्यासाठी हा मतदारसंघ बदलूया, जो जामनेर शिवसेनेचा आहे तो भाजपला घ्या आणि जो भुसावळ भाजपचा आहे तो शिवसेनेला द्या। परंतु याबाबत आमच्यामध्ये एकमत नव्हतं। डॉक्टर गुणवंतराव सरोदे खासदार होते आणि त्यांनी आग्रह धरला की आपला हा मतदारसंघ भुसावळ फक्त 5000 मतांनी पडलेला होता, त्यामुळे हा मतदारसंघ बदलू नये अशी त्यांची इच्छा होती आणि प्रमोद महाजनांची इच्छा होती की हा मतदारसंघ जामनेर मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे। त्यावेळेस विनोद तावडे वगैरे सगळे आम्ही हजर होतो। मराठा बहुल मतदारसंघ आहे, या ठिकाणी येणं अवघड आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये मी आग्रह धरला की या ठिकाणी आम्ही निवडून आणू, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हा मतदारसंघ त्यामुळे बदलला आहे। गिरीश महाजन कदाचित विसरले असतील।
त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत ते मंत्री झाले तोपर्यंत त्यांना मी सातत्यानं सर्व बाबींनी सहकार्य केलं, सर्व तोडशी सहकार्य केलं.